नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता अबीरच्या बड्डेमध्ये मोठा धमाका उडून भयानक सत्य आता कोणते असे समोर येते आणि त्यामुळे आता पुन्हा सारंग आणि सावली एकत्र येण्याचा दरवाजा कसा उघडतो हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सारंग हा घरी येऊन अमृताला म्हणतो की वहिनी, अगं ना, एक तुला गुड न्यूज द्यायची आहे. तर तेवढ्यात मोनिका आता शेजारून जात असताना सारंगचे बोलणे ऐकते आणि थबकते. इकडे आता सारंग म्हणतो की हे बघ अमृता वहिनी, अबीर आणि ओवीचा बड्डे एकत्र सेलिब्रेट करण्यासाठी सावली तयार झाली. तर ते ऐकताच अमृताला खूप आनंद होतो आणि अमृता म्हणते की काय म्हणतोय सारंग, अरे पण ती अशी कशी तयार झाली? आज दुपारपर्यंत चक्क एकत्र बड्डे साजरा करायला ठामपणे नकार देणारी मुलगी अशी अचानक तयार कशी झाली? आणि सारंग म्हणतो की ती तयार झाली, पण तिच्या काहीतरी अटी आहेत. अमृता म्हणते कुठल्या अटी? तर सारंग म्हणतो का मला सुद्धा तिने सांगितलं नाही, भेटल्यावर सांगते म्हणून. आणि अमृता म्हणते की तिच्या ज्या काही अटी असेल ना, ती अटी डोळे झाकून तू मान्य कर. सारंग, काही जरी झालं तरी अबीर आणि ओवीचा बड्डे एकत्र झालाच पाहिजे असे अमृता देखील बोलते. आणि अमृता म्हणते की ओवी मॅडम तर एकदम खुश होतील. तर सारंग म्हणतो की एवढ्यात तिला काही सांगू नकोस. अमृता म्हणते का? तर सारंग म्हणतो तिला ना सरप्राईज द्यायचे. आणि इकडे आता ओवी पुन्हा अबीरला कॉल करते आणि म्हणते की अरे अबीर, हे आईबाबांना जगातले एक नंबर हट्टी आईबाबा आहेत. तर अबीर म्हणतो काय झालं? ओवी म्हणते की काही नावसुद्धा कुणी काढत नाही आहे बड्डेचं. अबीर म्हणतो की इकडे सुद्धा तेच आहे. मी बड्डेचं नाव जरी काढलं ना तरीसुद्धा आई विषय बदलते असे अबीर बोलतो. आणि अबीर म्हणतो की जेव्हा आम्ही बेळगावला होतो तेव्हा ना 2 दिवस माझे गल्लीतले मित्र अगोदरच यायचे. आणि तुला माहिती आहे का, आई ना 2 ते 3 दिवस अगोदरच तयारीला लागायची. आणि अबीर म्हणतो की यावर्षी पण असं काही दिसतच नाही आहे आणि इथे आपल्या बड्डेचं कुणालाच काही पडलेलं नाही आहे. आणि इकडे आता अबीर म्हणतो की ओवी, आपल्याला जरी गिफ्ट मिळालं नाही ना तरीसुद्धा चालेल, पण त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणजे नाही. तर ओवी तयार होते. आणि ओवी म्हणते की आपण सुद्धा त्यांना चांगला धडा शिकवू आणि जर ते आपलं ऐकत नसेल ना तर आपण सुद्धा आपला प्लॅन बदलायचा नाही. आणि ओवी म्हणते की काही जरी झालं तरी आपण आपला वाढदिवस साजरा करायचा आणि त्यासाठी आपण शाळेत भेटूयात आणि शाळेतल्या मित्रांबरोबर बड्डे साजरा करूयात. आणि ओवी म्हणते की काही जरी झालं तरी अबीर, आपण बड्डे एकत्र करायचा म्हणजे करायचाच. आणि इकडे आता मोनिका बसलेली असताना शुभ्रा आता मोनिकाला म्हणते की मम्मा, हा ड्रेस बघ किती छान आहे. मी ओवीच्या बड्डेला घालू का की दुसरा घालू? मोनिका आता मोबाईलमध्ये आता काहीतरी करत असते. आणि शुभ्रा म्हणते की मम्मा, ओवीला तू जे गिफ्ट देणार आहे ना ते गिफ्ट मलासुद्धा दे. आणि तिला जर डॉल दिली तर मलासुद्धा डॉल दे, नाही तर मी तुझ्यावर चिडेल बरं का. आणि मोनिका म्हणते अजून आपल्याला कोणी इन्व्हिटेशनसुद्धा दिलं नाही, तुझी काय पुढची तयारी लगेच शुभ्रा? आणि इकडे आता मोनिका विचार करते की हे बघ मोनिका, हा साधासुद्धा बड्डे नाही आणि मोनिकासाठी ही तर डबल लॉटरी आहे. आणि मोनिका म्हणते की सारंग आणि तिलोत्तमाचं त्या बड्डेमध्ये कडाक्याचं भांडण होणार आणि सगळ्या पाहुण्यांमध्ये मग तमाशा होईल आणि तो तमाशा बघण्याची मजाच वेगळी असेल असे आता मोनिका विचार करते. आणि मोनिका म्हणते की त्यात बड्डेमध्ये सगळेजण बिझी असतील आणि त्याच वेळेस मी खंड्याचा मोबाईल सारंगच्या रूममधून घेईल आणि त्यासाठी माझ्याकडे एकदम छान प्लान असल्याचे आता मोनिका बोलते. आणि इकडे आता मोनिका म्हणते की तिथे ओवीच्या बड्डेसाठी सगळे पाहुणे लोक आलेले असतील आणि त्या ठिकाणी सावलीला बघताच आता त्या म्हातारीचा पारा कसं चढतो ना ते बघायला मला आवडेल. आणि त्यानंतर तिथे जो काही तमाशा होईल तो पुन्हा पुन्हा बघायला नाही मिळणार असे आता विचार मोनिका करते. आणि मोनिका म्हणते की त्यावेळेस आपल्याला तिथे असायलाच हवं. आणि मोनिका म्हणते जर आपल्याला तमाशा बघायचा असेल तर त्या अगोदर आपल्याला तयारी करावी लागेल. आणि लगेच आता मोनिका विचार करते की म्हातारीच्या मनात आपल्याला अगोदर विष घालवावं लागेल. आणि मोनिका म्हणते की आत्ताच मी त्या म्हातारीला जाऊन सांगते म्हणजे त्या म्हातारीला कळलंच पाहिजे. आणि इकडे आता बबलू आणि सारंग पुन्हा सावलीकडे येतात आणि सावलीला सारंग म्हणतो आम्ही हॉलही बुक केला आणि केटर्सला सुद्धा बोलावलंय आणि बाकी सगळी तयारी झाली, सगळ्यांना सुद्धा आमंत्रण केलंय आणि तुझ्या ओळखीचं जर कोणी असेल तर अजून सांग. तर बबलू म्हणतो की अजून एवढंच नाही तर आम्ही स्कूलमधील सगळ्यांना गिफ्ट देणार आहोत. आणि सावली म्हणते की 1 मिनिट, एवढा मोठा हॉल, केटर्स आणि हे सगळं खूप खर्चिक होणार नाही का, असं नाही वाटत का तुम्हाला? आणि लगेच आता सावली म्हणते की आपण ना घरी पण साधेपणाने हे सगळं करू शकतो. तर सारंग म्हणतो कोणाच्या घरी? सावली म्हणते बरोबर, तुमच्या घरी हे शक्य नाही, मग आमच्या घरी करूयात ना. आता ते ऐकून सारंग म्हणतो की
सावली, इथे सगळे पाहुणे मंडळी कसे मावतील? ओवी, तिचे मित्रमंडळी, त्यांचे पालक आणि माझ्या बाजूची माणसे, तुझ्या बाजूचे जे पाहुणे मंडळी असतील ते एवढं सगळे या घरात कसं मावतील सांग बरं तू, असे सारंग आता सावलीला समजावतो. आणि सावली म्हणते की बरोबर आहे सारंग, पण तुमचं पण खर्चाचं काय? तर सारंग म्हणतो तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. तर सावली म्हणते नाही नाही, माझ्या अबीरचा बड्डे आहे. आणि सावली म्हणते की मी तुम्हाला सगळा खर्च करू देणार नाही, आपण एक काम करू, आपण निम्मा निम्मा खर्च करूयात. आणि पटकन आता सावली ही नोटपॅड घेते आणि म्हणते की आता मला सांगा त्या हॉलचं भाडं किती? तर आता बबलू म्हणतो की 10,000 रुपये. तर सावली आता अवाक होऊन बबलूकडे बघते. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की अगं 2,000 रुपये. आणि सारंग म्हणतो की अरे बबलू, नंतर मी त्याला फोर्स केला ना, ओळखीचा निघाला तो, मग 2,000 रुपये घेतलं. तर सावली म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता सावली म्हणते की बरं जेवणाचा काय खर्च आहे, म्हणजे किती रुपये प्लेट वगैरे काही? तर बबलू म्हणतो 250 रुपये. सावली म्हणते काय 250? आणि सावली म्हणते की एवढे महाग, एक काम करू आपण ना केटर्स कॅन्सल करून टाकूयात, मी सगळ्यांसाठी घरीच बनवते. आणि लगेच आता सारंग म्हणतो की अरे बबलू काय 55 रुपये प्लेट आहे? तर आता बबलू म्हणतो 55 रुपये? आणि सावली म्हणते की कसं शक्य आहे? तर सारंग म्हणतो की अरे बबलू, तो आपल्या कंपनीमध्ये जेवण पुरवत होता ना, ओळखीचा निघाला आणि 55 रुपये लावली. आणि सारंग म्हणतो की बरं आता एक काम कर, तू 25 दे, मी 20 देईल. तर सावली म्हणते की अजिबात नाही, हिशोबात घोळ नको, तुम्ही 27.5 द्या, मी 27.5 देईल. आणि लगेच आता सारंग म्हणतो की काय अगं सावली, असं काय करते? आजच्या काळात 50 पैसे आपल्याला कुठे सापडतील, तेव्हा तू एक काम कर, तू 27 दे, मी 28 देतो. तर सावली म्हणते कशाला? आणि सावली म्हणते की वाढदिवस अबीरचा सुद्धा आहे, मी 28 देईल, तुम्ही 27 द्या. आणि आता बबलू म्हणतो की तुमचं भांडण मी सोडवतो, हे बघ सारंग दादा, तू 27 दे आणि सावली वहिनी तुम्ही 27 द्या आणि मी 1 रुपया देतो. तर सावली म्हणते की नाही नाही, माझ्या अबीरच्या वाढदिवसामुळे मी कुणालाही 1 रुपया खर्च करू देणार नाही. आणि बबलू म्हणतो सावली वहिनी तुम्हाला दादा म्हणते ना, मग 1 रुपया दादाकडून का नको? तर सावली म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता सारंग म्हणतो की हे झालं पैशाचं, पण आता तुझ्या बाजूने तुझ्या घरचे किती माणसे येणार आहेत? सावली म्हणते की आमच्या घरचे सगळे आणि गुरुकुलातील स्टाफ आणि त्यांचे पालक एवढे. आणि सारंग म्हणतो की ते मी माझ्या लिस्टमध्ये लिहिलेत. सावली बरं मी 2 केक सांगितले बरं का? तर सावली म्हणते कशाला? आणि सारंग म्हणतो एक अबीरचा आणि एक ओवीचा ना, दोघेही एक केक कसं कापतील बरं? तर सावली म्हणते अबीरचा केक मी माझ्या पैशाने आणेल, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता सारंग म्हणतो की हे झालं सगळं खर्चाचं, बरं उद्या आम्ही सकाळी हॉलची तयारी करायला जाणार आहोत. तर सावली म्हणते की मी सुद्धा येणार, कारण आपलं ठरलं आहे ना आता 50-50 करायचं म्हणून. आणि ठीक आहे असे म्हणत आता सारंग बाहेर निघतो. तर बबलू पळतच सारंगकडे येतो आणि म्हणतो सारंग दादा, अरे तू सावली वहिनीला खोटं का बोलला? सारंग म्हणतो काय खोटं बोललो रे? तर बबलू म्हणतो की 250 रुपये असलेलं ताट तू 55 रुपये का सांगितलंस? आणि इकडे आता सारंग म्हणतो की हे बघ, जर मी 250 रुपये ताट सांगितलं असतं आणि सावलीकडे पैसे नसते आणि जर तिने जगन्नाथकडे सुद्धा पैसे मागितले नसते, तर मग वाढदिवस तिने कॅन्सल केला असता, तर मग काय? आणि बबलू म्हणतो नाही नाही, वाढदिवस तर झाला पाहिजे, कारण वाढदिवस झाला तर ओवी आनंदात तर मी आनंदात आणि सावली वहिनी आनंदात तर तो आनंदात. आणि इकडे आता मोनिका ही तिलोत्तमाकडे येते आणि म्हणते की आई मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगते. काल रात्री ना मी सारंगला सावलीसोबत फोनवर बोलताना बघितलं आणि आज सकाळीसुद्धा तो सावलीलाच भेटायला गेला आहे. हे बघा मी तुम्हाला हे सांगितलं ना, हे प्लीज तुम्ही माझं नाव सारंगला सांगू नका. आणि लगेच आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि तिलोत्तमा म्हणते नाही नाही, मी तुझं नाव कशाला सांगू, पण मला एक कळत नाही आहे. अगं मोनिका, मी या दोघांना ना जेवढं तुटक ठेवण्याचा, बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते ना, तेवढे ते दोघं जवळ येत आहेत. आणि तिलोत्तमा म्हणते की नाही नाही, कुठेतरी मला हे थांबवायलाच हवं, नाही तर उगाच माझ्या हातातून हे सगळं निसटून जाईल. आणि तेवढ्यात आता मोनिका म्हणते की आला सारंग बबलू येऊ लागताच तिलोत्तमा ताडकन उठून सारंगकडे येते आणि म्हणते की अरे सारंग कुठे गेला होता? तर सारंग म्हणतो बाहेर गेलो होतो. तिलोत्तमा म्हणते की ते मला दिसतंय रे सारंग, तू बाहेरून येतोयस, पण कुठे गेला होतास? ते ऐकताच आता सारंग हा तिलोत्तमाकडे बघतो आणि आता सारंग म्हणतो की माझं काम होतं. तर तिलोत्तमा म्हणते कुठलं काम, कोणत्या कामासाठी गेला होतास? आणि तिलोत्तमा आता बबलूला विचारते, बबलू तू याच्यासोबत होता ना, मग कुठे गेला होतात? तर लगेच आता तिलोत्तमा म्हणते 1 मिनिट, तुम्ही सावलीकडे गेला होतात ना? आणि लगेच आता मोठ्याने तिलोत्तमा म्हणते की बबलू, तर सारंग म्हणतो गेलो होतो सावलीकडे, कारण सावली ही ओवीची टीचर आहे ना, तेव्हा ओवीचा बड्डे आहे ना, त्यामुळे गेलो होतो.
आणि तिलोत्तमा म्हणते की काल रात्री तू तिच्याबरोबर फोनवर बोलला ना, मग फोनवर आमंत्रण होतो, तिच्या घरी जाण्याची काय गरज होती सारंग. आणि लगेच आता सारंग आता मोनिकाकडे बघत म्हणतो की वहिनी, मला ना आत्तापर्यंत माहीत होतं घरातल्या भिंती ऐकतात, पण आता घरातल्या भिंती ऐकून सांगायला सुद्धा लागल्यात का. आणि मोनिका म्हणते की हे सारंग, मला भिंत वगैरे काही बोलू नको. हे बघा आई, मी तुम्हाला काही बोलले का. तिलोत्तमा म्हणते 1 मिनिट थांबा. तिलोत्तमा म्हणते की कुणी मला काय सांगितलं ना हे महत्त्वाचं नाही, अगोदर सारंग तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की का गेला होता सावलीकडे तू. तर सारंग म्हणतो की आमंत्रण द्यायला गेलो होतो, पण तुला ना तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे देईन मी, तू हॉलकडे ये. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मी काय हॉलमध्ये वगैरे येणार नाही आहे सारंग. आणि तिलोत्तमा म्हणते की जर ती मुलगी तिथे असेल तर मी नक्कीच येणार नाही, तेव्हा आता तू ठरव सारंग, तुला काय करायचं. आणि तिलोत्तमा म्हणते की आता तू ठरव, तुला कोण हवं आहे, ती सावली की तुझी आई. आणि लगेच आता सारंग म्हणतो की वहिनी, जर आई उद्या आली नाही तर तुम्ही तिघे याल ना. तर मोनिका म्हणते की ऑफकोर्स सारंग. तर तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो की चला तर मग. आणि सारंग तेथून निघून जातो. पळत पळत मोनिका तिलोत्तमाकडे येते आणि म्हणते की आई, बघितलं का, जगातील एकमेव व्यक्तीसाठी, त्या सावलीसाठी सारंगने केवळ तुम्हाला नाकारलं. आणि तिलोत्तमा म्हणते की मला तर कळत नाही, हा मुलगा स्वतःच्या आईशी असा का वागतोय. आणि मोनिका म्हणते की मला क्लिअरली कळतंय आई हाय फक्त सावलीसाठी करतोय. आणि इकडे आता नोटपॅड घेऊन व्यंकटेश आणि जगन्नाथ बसलेले असतात आणि कोणाकोणाला बोलावायचं याचं आता सगळे लिस्ट काढत असतात. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की हे बघा, मी आणि सारंगने सगळी नावं काढून झाली बरं का, आणि आम्ही दोघेही 50-50 म्हणजे निम्मा खर्च करणार आहोत. आणि जगन्नाथ म्हणतो की हे सावली, तुझं हे निम्मा खर्चाचं काय चाललंय इथे. त्याचा आजोबा, त्या आबीरचा आजोबा इथे जिवंत असताना तू कशाला खर्चाचं बोलतेस. आणि हो आता सावली म्हणते की बाबा माझे ऐकून तरी घ्या, मला ना आबीरच्या वाढदिवसाचा खर्च माझ्या हिमतीवर करायचा आहे. आणि सावली म्हणते की माझ्याकडे तेवढे पैसे आहेत सुद्धा. तर तेवढ्यात आबीर स्कूलमधून येतो. तर व्यंकटेश म्हणतो की अरे आबीर आलास. आणि तेवढ्यात आता आबीर त्यांच्याकडे बघत म्हणतो की काय चाललंय तुमचं. तर सावली म्हणते की तूच म्हणाला ना वाढदिवस नाही करायचा म्हणून. आणि सावली म्हणते की जा आबीर, तो हातपाय धुवून घे, मी तुला जेवायला वाढते. आणि बारीक तोंड करून आता बारीक चेहरा करून आबीर आता खाली मान घालून तेथून निघून जातो. तर जगन्नाथ म्हणतो की सावली मला त्याचा चेहरा बघवत नाहीये ग. आणि जगन्नाथ म्हणतो की किती केविलवाणी चेहरा करून गेला, बघितलं का तो, आणि सांगून टाका ना काय होणार आहे सांगितल्याने. आणि व्यंकटेश म्हणतो की काका म्हणतात ते बरोबर आहे. तर सावली म्हणते 1 मिनिट, आपण त्याला सरप्राईज देणार आहोत ना. आणि सावली म्हणते की आत्ता जर सगळं सांगितलं ना तर सगळी पंचायत होईल मग. आणि इकडे आता सारंग अमृताला म्हणतो की अमृता वहिनी, त्या सुशीला काकूला वाढदिवसाला बोलवायचं बरं का. अमृता म्हणते कशाला. सारंग म्हणतो की वहिनी, ववीची जर आईच जर वाढदिवसाला नसेल तर मग काय. आणि बबलू म्हणतो की सावली वहिनी कशी आहे तुला माहिती आहे ना, अमृता वहिनी तिने ना ओवीबद्दल एक जरी प्रश्न विचारला ना तरी आमची पंचायत व्हायची. ओवीच्या आईबद्दल मग आम्ही काय सांगू. आणि बबलू म्हणतो की सुशीला वहिनी नाही, सुशाला वहिनी. कळलं का तुला सारंग. आणि इकडे आता अमृता म्हणते की अरे त्या बड्डेमध्ये खूप सारा गोंधळ असणार आहे. आणि गुरुकुलातील विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचा सगळा अवतीभोवतीचा स्टाफ, आणि त्यामध्ये थोडी सावली ओवीला प्रश्न विचारत बसेल का. तर तेवढ्यात ओवी स्कूलमधून येते. आणि लगेच आता ओवी म्हणते की काकू मला खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या. आणि आत्ता तुमचं काय बोलणं चालू होतं ग. आणि बबलू काका इथे कशाला आला. तर आता बबलू म्हणतो की हे माझं घर आहे. आणि इकडे आता अमृता म्हणते की तुमचं जे ऑफिसचं काम असेल ना ते बाहेर जाऊन बोलायचं बरं का बबलू, इथे बोलायचं नाही. आणि इकडे आता पुन्हा अमृता ही आतमध्ये जाताच ओवी आता अमृताच्या मोबाईलवरून आबीरला फोन लावते आणि म्हणते की ना मी त्यांचं कुणाचंच ऐकणार नाही. आणि त्यांनी घरात कोणता जरी केक आणला ना मी केक कट करणार नाही. आबीर तू सुद्धा केक कट करू नकोस बरं का. तर आबीर म्हणतो हो ओवी, मी सुद्धा केक कट करणार नाही. आणि ओवी म्हणते की मला ना छान डेकोरेशन करायचं होतं आबीर आपल्या वाढदिवसाला, आणि दोघांसाठी एक मोठा केक कट करायचा होता. आबीर म्हणतो मला सुद्धा ग ओवी. आणि इकडे आता ओवी म्हणते की जाऊ दे, आपल्या आईबाबांना ना आपल्या आनंदाचं काहीच पडलं नाही आबीर, आता त्याचा काही उपयोग राहिलेला नाहीये. आणि इकडे आता सारंग सुशाला वहिनीला कॉल करतो आणि म्हणतो की सुशाला वहिनी, उद्या आबीर आणि ओवीचा वाढदिवस आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे जर तुम्ही आला नाहीत तर ओवीचा वाढदिवस होऊ शकत नाही. आणि सारंग हसतो. तर सुशीला वहिनी यायला तयार होते. आणि इकडे आता पटकन सावली ही सारंगला फोन करते. आणि सारंग म्हणतो बोल ना ग सावली. तर सावली म्हणते की सारंग, उद्याचा प्लॅन आपल्याला बदलावा लागेल. तर सारंग म्हणतो की का सावली, अगं असं करू नकोस. आणि सारंग म्हणतो की अगं हॉल बुक केला आहे, केटर्सला बोलवलं आहे, डेकोरेशन केलं आहे, सगळी तयारी झाली, मग सावली का.
तर आता सावली म्हणते, जरा शांत व्हा, तुमची काही सवय गेली नाही, जरा शांत व्हा ना आणि समोरच्यांचं काही ऐकून घेता की नाही. आणि इकडे आता सावली म्हणते की मागाशी मला एक लिस्ट सापडली आणि ती लिस्ट अबीर आणि ओवीने स्वतः बनवली त्यांच्या बड्डेची. आणि सावली म्हणते की त्यांना ना ॲनिव्हर्सरी केक हवा आहे आणि त्यांना ना 2 नाही तर 1च मोठा केक कापायचा आहे आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना काय गिफ्ट द्यायचं ना ते सुद्धा त्यांनी सगळं लिहिलं आहे. आणि सावली म्हणते, सारंग मला तर लिस्ट वाचून टेन्शन आलं आहे. सारंग म्हणतो की एवढी काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि सारंग म्हणतो, मी तुला प्रॉमिस करतो वाढदिवस त्यांच्या मनाप्रमाणेच होईल. आणि इकडे आता ओवीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ओवी आता विठोबा रखमाईच्या मूर्तीसमोर येते आणि अमृतासमोर आता ओवी विठोबा रखमाईला म्हणते की बाबाने का ऐकलं नाही माझा अबीर आणि माझा एकत्र बड्डे सेलिब्रेट करायचा होता. आणि त्यानंतर लगेच आता ओवी म्हणते की माझे बाबा आणि सावली टीचर आम्हा दोघांना एकत्र का येऊ देत नाही आहे. तर सारंग ते बोलणं ऐकतो. आणि इकडे आता राजकुमार हा पुन्हा एकदा खंड्याच्या मोबाईलवर कॉल करतो आणि राजकुमार म्हणतो की खंड्या, पिकअप द फोन, उचल फोन. आणि त्यानंतर इकडे आता सारंग आणि सावली दोघेही आता अबीर आणि ओवीला आता त्या बड्डेच्या ठिकाणी घेऊन येतात. दोघांचेही डोळे झाकलेले असतात आणि आता छानपैकी हॉलमध्ये एंट्री करताच आता सगळा हॉल फुग्यांनी आणि डेकोरेट केलेला असतो. आणि तिथे येताच आता सावली आणि सारंग अबीर आणि ओवीला डोळे उघडायला सांगतात. तर दोघेही डोळे उघडतात आणि ते बड्डेच्या तयारीचे एवढे छान डेकोरेशन बघून आणि समोर आता अबीर आणि ओवीच्या बड्डे स्पेशलचे ते सगळे बॅनर्स बघून दोघेही खूप खुश झालेले असतात. आणि त्याच वेळेस इकडे आता त्या बड्डेमध्ये आता सावलीच्या मुलाला मारण्याची सुपारी आता इकडे राजकुमारने दिलेली असते. आणि इकडे आता ज्या वेळेस राजकुमार हा आता पुन्हा खंड्याच्या मोबाईलवर कॉल करतो त्यावेळेस आता सारंग फोन उचलतो. तर राजकुमार म्हणतो की खंड्या, अरे 8 वर्षापूर्वी मी त्या सावलीच्या मुलाला मारण्याची सुपारी दिली होती, तेव्हा सावलीचं मूल तू मारलंय की जिवंत आहे. आणि त्याच वेळेस आता सारंग फोनवर राजकुमारचे बोलणे ऐकतो आणि सगळ्यात मोठ्या सत्याचा आता इकडे सारंगला उलगडा झालेला असतो. आणि आता 8 वर्षापूर्वी सावलीच्या मुलाला मारण्याचा जो प्रयत्न केला गेला तोच आता पुन्हा बड्डेमध्ये होणार की काय अशी भीती सारंगला वाटते. पण आता सारंग सगळ्या तयारीनिशी तिथे आलेला असतो. आणि आता सारंग हा त्या बड्डेमध्ये अबीर आणि ओवीचा बड्डे मोठ्या धूमधडाक्यात सेलिब्रेशन करून आता राजकुमारने आता अबीरला मारण्यासाठी आता त्या बड्डेमध्ये केलेला प्लान सारंग कसा धुडकावून लावणार. आणि सारंग आता त्या बड्डेमध्ये आता राजकुमारचा खरा चेहरा राजकुमारला पकडून कसा समोर आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.